रेशीम गाठी रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी। काय झालं? सगळे असे शांत बसून काय बघताय? नाही, कालच्या कॉफीने काय असर केलाय तो बघतोय। पण काय झालंय? काय झालंय हे तू आम्हाला विचारायचंस की आम्ही तुला? आता काही विचारू नकोस, आता त्यांना चहा दे। कालच्या कॉफीने आपलं काम केलं असेलच ना, तेव्हा आता चहा आण, रात गई बात दे आणि मग दिवसभर चालू दे तुझं कॉफी विथ आदित्य। काय 2-2? अरे आदित्यशी काही बोलणं झालं नाही रे, पण माझ्या मनात जी शंका आहे तीच शंका तुझ्या मनात आहे। खूप दिवसांपासून हे दोघं असं दाखवतात की सगळं व्यवस्थित आहे, पण जरा जवळ आलं ना काहीतरी बिनसतं, अवघडल्यासारखी होत, म्हणजे एकमेकांशी परके असल्यासारखे वागायला। काल बघितलं आदित्य किती रूडली वागला ते। करेक्ट, मलाही तसंच म्हणायचं होतं, फक्त मी बोललो नाही। म्हटलं मे बी फक्त मला एकट्यालाच तसं वाटत असेल, उगाच कशाला बोला। पण अर्चू पण तसंच म्हणाले रे, काहीतरी गडबड आहे अमित। ऍक्च्युली त्या दोघांशी मी अनेक वेळा बोलायचा प्रयत्न केला, पण दोघे असं दाखवतात की सगळं छान चाललंय, आणि तसं बघायला गेलं ना तर बोट ठेवायला काही जागाच नाही। पण नाही, आदित्यला जर आता मी धारेवर धरणार आहे, त्याला विचारतो त्याचे कान उपटतो की नाही बघ। एक कान माझ्या वतीने उपट। बर चल आवरतो। काय ग माई, बोलावलंस मला? माई काय झालंय, बोलत का नाहीयेस तू? पल्लवने मला सांगितलं की आजीने बोलावलंय म्हणून मी लगेच आलो, आणि तू बोलायलाच तयार नाहीयेस। आधी बोल तू माझ्याशी, काय झालंय सांग। आता मलाच विचार काय झालंय ते। काय झालंय? मला नको बाबा विचारू, स्वतःच्या मनाला विचार। काही प्रकाश पडतोय का आपल्या डोक्यात? कसा वागलास तू मेघनाशी? आमच्या सगळ्यांच्या समोर हातातून हात काढून घेतलास आणि परक्यासारखा निघून गेलास, आणि त्या क्षणापर्यंत तरी तुमच्यात काही भांडण झालंय असं आम्हाला जाणवलेलं नाही। भांडण नाहीच आहे। नाहीच झालंय ना, मग का असा वागलास तू? किती अपमानास्पद वाटलं असेल तिला। आदित्य, मेघना तुझी बायको आहे आणि तुझ्या पसंतीनेच लग्न झालंय ना? खरं खरं सांग, तुझ्या मनात कोणी दुसरी मुलगी? माई, मग त्याशिवाय तू तिच्याशी असं अधूनमधून परक्यासारखा का वागतोस? कसं सांगू माई तुला? तसं काही नाही माई। मग ती नाराज आहे का तुझ्यावर? नाही माई। मेघना तुला तितकीच आवडते अजूनही?
जितकी लग्न करताना आवडली होती. हो माई. मग माझी शपथ घेऊन सांग, तुझ्या मनात दुसरी कोणीही नाहीये. माई मी शपथ घेऊन सांगतो, मेघनाशिवाय माझ्या मनात दुसरी कोणीही नाही. आणि असली ना तर मला खपणार नाही. हा, माझ्या सुनेला अजिबात त्रास द्यायचा नाही. तुम्ही दोघं आनंदी आहात ना रे बाळ? हो ग माई. मग आदित्य, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून झळकू दे ना. आम्हालाही जाणवते ना तुम्ही आनंदी आहात. जा, उगीच काळजी करायला लावतोस आम्हाला. मेघना, काय ग, काही बोलायचंय का? हो नाही म्हणजे नाही. ये बाळ, ये इकडे माझ्याजवळ. बस इथे. मेघना, आदित्यच्या नाही माई, आदित्यच्या बाबतीत तुम्ही कोणतीही शंका मनात आणू सुद्धा नका. तो खूप चांगला आहे माई, खूप चांगला आहे. कल्पनेच्या बाहेर चांगला आहे तो. तो चुकूच शकत नाही माई. हा, तो चुकू शकत नाही आणि तू चुकीचं वागशील असं वाटत नाही. पण मग तरी काही मेघना, की कुठेतरी काहीतरी चुकतंय असं आम्हाला जाणवतंय. अगं ती लायब्ररीची पुस्तकं देतेस ना? अरे हो, ठीक आहे. ओके. आदित्य, आज माझ्यामुळे माईने तुझ्यावर शंका घेतली. आता मी वागलोच होतो तसा. आणि एनिवेज तुझ्याविषयी काही अडी धरण्यापेक्षा माझ्यावर शंका घेतलेली बरी ना. एखादी सासू असती तर म्हणाली असती सुनेचंच काहीतरी चुकलं असणार, माझा मुलगा उगाच नाही असं वागणार काही. पण माई म्हणजे, अगं माई काय, नाना काय, पक्षपात करायचं नाही हे तत्वच आहे त्यांचं. मग तिथे दया माया आपला परका नाहीये. हा माझा मुलगा म्हणून याचं वागणं बरोबर असं कधीच केलं नाही त्यांनी. आदित्य, त्यांना माझी सगळी कथा कळली तर काय निवाडा करतील रे ते. जो मी केला तोच, ते तुझ्या मार्गातला अडसर कधीच होणार नाहीत.
अरे यार, पण आपण याच्यावर कशाला चर्चा करतोय? जे आपल्यात आहे ते आपल्यातच राहू दे ना. ही पुस्तकं द्यायची आहेत ना फक्त? हो हो, त्या पिशवीमध्ये माझं लायब्ररी कार्ड पण आहे, ते त्यांना दाखवायचं फक्त. ओके, चल देन, बाय. बाय, टेक केअर. अरे दादा, काय मग आज ऑफिस की बाहेरची मीटिंग? नाही, माझ्या मीटिंग्स आहेत ना ऑफिसमध्येच असतात. तुझं काय? माझं काय? लपून छपून मीटिंग्स कोणाबरोबर चालू आहेत तुझ्या? अरे काय यार दादा, काय बोलतोयस तू? मला काही कळत नाहीये. नाही, कळत तर आम्हाला पण नाहीये. काल मेघनाचा हात झटकून ज्या प्रकारे गेलास ना, काही चालू आहे बाहेर अफेअर वगैरे? अरे काय जबरदस्ती आहे दादा, अफेअर आणि माझं इम्पॉसिबल. मग काल मेघनाचा हात अशा प्रकारे का झटकून गेलास ना, याचं मला कारण कळलं पाहिजे. दादा, ते आमच्यातलं थोडं पर्सनल. ए आदित्य, हे पर्सनल वगैरे मला सांगू नकोस ना, एक ठेवून दिन, कळलं ना? हा यार दादा, तू तर एकदम टोकालाच गेलास. अरे टोकाला गेला म्हणजे काय? तिचा चेहरा बघितलास काल कसा झाला होता? दादा, ते आमच्यातलं म्हणजे जे काही आहे ते सॉर्ट आउट झालंय दादा. मी सॉरी म्हटलंय तिला, अँड वी आर फाईन. एक मिनिट बस. सॉरी म्हणण्याची वेळ का आली ना, ते मला कळलं पाहिजे. मुळात हे असं का घडलं त्याचं कारण मला पाहिजे. आणि मला याचं एकमेव कारण दिसते आदित्य, ते म्हणजे तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे. आणि या कालच्या प्रकरणावरनं मला तर त्याची लिंक लागते. खूप दिवसांपासून तुमच्या दोघांमध्ये मला काहीतरी खटत नाही. आणि ते खूप खूप छोटीशी गोष्ट असते आणि खूप काही बोलून जाते. आय एम रिअली वरीड. आता मी एवढंच सांगेन की असं काही नाहीये. हा म्हणजे तुला जे काही वाटलं त्याला माझं वागणं कारणीभूत आहे, हे मान्य आहे मला. पण दादा, ही दुसरी मुलगी वगैरे असं काही नाहीये. आत्ताच माईला शपथ घेऊन मी तेच सांगून आलो, आणि तुलाही शपथ घेऊन सांग, मेघनाशिवाय माझ्या आयुष्यात दुसरी कोणीही मुलगी नाही. खरंच नको वागूस ना असं. वाईट वाटतं. विशेषतः माई नानांना तुझी काळजी करताना बघितलं ना, जास्त वाईट वाटतं. खूप सरळ सारी मुलगी आहे रे मेघना. नको असं बाबू, काळजी घे. बाय. वाव अर्चू, मस्त काढलेत ग फोटो. मला होतं माहितीये, सतीशला एवढा आर्टिस्टिक सेन्स येते. अगं सतीश म्हणजे ना छुपा रुस्तम आहे, त्याच्या शेअर मार्केटवर जाऊ नकोस तू. कळलं. लगेच नवऱ्याचं कौतुक करायला घेतलंच. आम्हाला माहिती आहे सगळं. आहेच हुशार. कोणाचे फोटो आहेत? माझे फोटो आहेत ते. अरे वा. काय ना, तुमच्या सगळ्या प्रकारामुळे माझ्या फोटोचे 12 वाजले, म्हणून मी जाम अपसेट झाले. आणि हे माझ्या हिरोला बघवलं नाही, म्हणून मग तो मला म्हणाला की चल अर्चना, पटापट तयार हो आणि तुझे धडाधड आता मी फोटो काढतो. छान आलेत पण फोटो ना विजयाताई. हो ग, खरंच. आणि तुम्ही की नाही ताई, मस्त स्लिम ट्रिम आहात. खरं तर तुम्ही मॉडेलिंग साठी ट्राय करायला हवं. हो हो काय नाही ग, मॉडेलिंग वगैरे काही नाही, उगाच आपल्या मनाची हौस असते ना, म्हणून काढले सगळे फोटो. बाय द वे, काल असं अचानक काय झालं? आदित्य तडकाफडकी निघून का गेला? ते अर्चू, अगं
झालं असेल त्यांच्यात काहीतरी. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय म्हणजे असं काहीही घडलं नाही या दोघांमध्ये. मी आदित्यचा हात मेघनाच्या गळ्यात टाकेपर्यंत दोघांचाही मूड अतिशय उत्तम होता की नाही? आणि जेव्हापासून मी हे सगळं करायला सांगितलं तेव्हापासून या दोघांचाही मूड बदलला, बरोबर? आणि या दोघांमध्ये आधीपासूनच जर काही घडलेलं असतं तर ते आपल्याला इथेच जाणवलं असतं, पण तसं काही नव्हतं. बरं मी काय म्हणते, ठीक आहे जाऊ दे सगळं ते अर्चू. जाऊ दे कसं? हे बघ विजय, या छोट्या छोट्याच गोष्टी शेवटी ना विकोपाला जातात आणि आपल्या सगळ्यांना ते जाणवत असताना सुद्धा जर आपण त्यावर काही ऍक्शन घेतली नाही ना तर ती आपली चूक ठरते. मेघना, सॉरी, पण माझ्या जे मनात असतं ना ते मी स्पष्टच बोलते. तुझ्या त्या सगळ्या प्रकारामुळे मी जाम अपसेट झाले. आणि मेघना, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण ओव्हरऑल सगळं जर बघितलं ना तर तू आदित्यच्या बाबतीत ना डिसइंटरेस्टेड वागतेस. मला तर कधी कधी वाटतं की तुझ्या ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून ना आदित्य एक दिवस तुला सोडून निघून जाईल. अर्चू, काय बोलतेस तू हे? विजया, आपल्या दोघींच्याही लग्नाला 10-10 वर्ष झालेली आहेत, तरी आजही आपण आपल्या नवऱ्यांच्या भोवती पिंगा घालत फिरत असतो. आणि हिच्या लग्नाला 10 महिने सुद्धा झाले नाहीये, तरी दोघं असं वागत असतात की जसा काही एकमेकांशी काही संबंधच नाही. अर्चू ग, काय बोलतेस तू? हे सगळं ती समोर असताना बोलायची काय गरज आहे तुला? हो, तिच्या समोर कोणी ना कोणीतरी ना बोलायला हवंच होतं. हे विजया, भाऊ बिचारा साधा सरळ आहे ग, तो तरी किती दिवस सहन करेल हे. आणि आताही बघितलंस ना, काहीही न बोलता कशी निघून गेली ते. आय एम शुअर आदित्यशी सुद्धा ही अशीच वागत असणार, म्हणूनच कालचा हा सगळा प्रकार घडला. एक्सक्यूज मी, येस. आर्ट सेक्शनची लायब्ररी वेगळी आहे का? सॉरी, मला माहित नाही. ओके. हा, हॅलो. हा हा, आलो. हा, मी दाखवतो. हाय. लायब्ररी सेकंड फ्लोअरवर आहे. थँक्स. तुझ्या ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून ना आदित्य एक दिवस तुला सोडून निघून जाईल. खरंच आदित्य मला सोडून देईल? आणि का सोडू नये त्याने? पण मग त्या कल्पनेने माझा जीव इतका घाबरा का होतोय? आदित्य सदैव माझ्या सोबतच असेल असं गृहीत धरायला लागलीये का मी? त्यांना सोडून जाण्याची कल्पना असह्य का वाटते? अर्थ काय याचा? गॉड, काय होणार आहे? आदित्यने निर्णय माझ्यावर सोडलाय
आणि मी नियतीवर. पण खरंच आदित्यने माझ्या बरोबरचं नातं संपवायचं ठरवलं तर? नाही नाही नाही. थँक्स. वेलकम. चहा चालेल. माझं मन इतकं का कासावीस होतंय? मी आदित्यशी लग्न केलं पण त्याची बायको नाही झाले. मनस्ताप दिला त्याला, मीही मनस्ताप सोसला. आपोआप आमच्यात लक्ष्मण रेषा निर्माण झाली. आणि आता आदित्य माझ्यापासून दूर जाणार ही कल्पना मलाच सहन होत नाहीये. मी दुखावलंय का त्याला? पण मी हे मुद्दाम नाही केलं. माझा कोणीच नाही असं म्हणत म्हणत मी मैत्री केली. आणि आता त्याचं मला सोडून निघून जाणं मला इतकं त्रासदायक व्हावं काय याचा अर्थ?